गणित अध्यापनाची दिग्दर्शन पद्धत ही आपण या व्हिडिओतून अभ्यासणार आहोत. दिग्दर्शन पद्धत पाहत असताना आपण दिग्दर्शन पद्धतीचा शब्दशः अर्थ, दिग्दर्शन पद्धतीच्या व्याख्या, दिग्दर्शन पद्धतीने अध्यापन करण्याच्या पायऱ्या, दिग्दर्शन पद्धतीचे फायदे आणि दिग्दर्शन पद्धतीच्या मर्यादा या मुद्द्यांमधून समजून घेऊ. तर दिग्दर्शन हा जो शब्द आहे तर हा आपण केवळ अध्यापनामध्ये न वापरता दैनंदिन व्यवहारामध्ये हा शब्द आपण सर्रास वापरत असतो. एखादी वस्तू आपण जेव्हा विकत घेतो, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यासारख्या वस्तू घेतल्यानंतर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन द्यायला त्यांचा कारागीर हा येत असतो. कंपनी माणसाला पाठवत असते आणि ते आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन देतात. मग हे डेमॉन्स्ट्रेशन देतात म्हणजे काय करतात, तर ते उपकरण समोर असतं आणि मग त्याची रचना कशी आहे, त्याचं कार्य कसं चालतं, ते कसं वापरायचं हे ते सांगत असतात आणि त्यामुळे त्याच्या कार्याची कल्पना येते आणि कमी वेळामध्ये जास्त चांगलं हे शिकलं जातं. त्या उपकरणाची रचना ही समजून घेतली जाते, कार्य हे समजून घेतलं जातं. तर हाच अर्थ आपण अध्यापनामध्ये सुद्धा वापरत असतो. उदाहरणार्थ आपल्याला चौरस म्हणजे काय हे शिकवायचं आहे आणि केवळ जर आपण शाब्दिक स्पष्टीकरण दिलं की ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्याला चौरस असं म्हणतात, तर विद्यार्थ्यांना आकलन होणार नाही. किंवा फक्त प्रतिकृती त्यांना देऊन टाकली तरी त्यांना आकलन होणार नाही. तर जेव्हा आपण आकृती किंवा प्रतिकृतीवरून त्याचं स्पष्टीकरण देऊ तेव्हा विद्यार्थ्यांना चांगलं आकलन होईल. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की दिग्दर्शन म्हणजे काय, तर यामध्ये एखादं उपकरण आणि प्रतिकृतीचा वापर असतो आणि त्यासोबत शाब्दिक स्पष्टीकरण केलं जातं, त्याला दिग्दर्शन असं म्हणतात. आणि म्हणून याची मांडणी आपण सूत्राच्या स्वरूपामध्ये या प्रकारे केलेली आहे की दिग्दर्शन म्हणजे काय, तर शाब्दिक स्पष्टीकरण अधिक उपकरण किंवा प्रतिकृतीचा वापर, तर याला दिग्दर्शन असं म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दिग्दर्शनामध्ये एखादं उपकरण, प्रतिकृती, साहित्य याचा वापर आवश्यक आहे आणि त्यासोबत त्याचं कार्य स्पष्ट करून सांगण्यासाठी शाब्दिक स्पष्टीकरण हे आवश्यक असतं. म्हणजेच दिग्दर्शनामध्ये काय येतं, तर सांगणं, दाखवणं, करणं या कृतींचा समावेश दिग्दर्शनामध्ये येत असतो. दिग्दर्शनाचा शब्दशः अर्थ आपल्याला असं सांगता येईल की दिग्दर्शनामध्ये दोन मुख्य शब्दांचा समावेश आहे, तो म्हणजे दिक आणि दर्शन. दिक म्हणजे दिशा आणि दर्शन म्हणजे दाखवणे. यावरून आपण दिग्दर्शनाची व्याख्या या प्रकारे करू शकतो की दिग्दर्शन म्हणजे एखाद्याने केलेलं संभाषण किंवा स्पष्टीकरण, त्यामधून आपल्याला ते कसे करावे, कसे वापरावे किंवा त्याचे कार्य कसे चालते हे दर्शवतं, ते म्हणजे दिग्दर्शन. दिग्दर्शनाच्या काही व्याख्या आपण विचारामध्ये घेऊ. त्या म्हणजे तथ्य सादर करण्याची किंवा स्थापित करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया म्हणजे दिग्दर्शन. दुसरी व्याख्या लक्षात घेऊ, ती म्हणजे अन्य व्यक्तीच्या उपस्थितीत एखाद्या कार्यप्रणालीला करून दाखवणे जेणेकरून ते स्वतःच करून शिकवतील किंवा त्या सादरीकरणासाठी काही सिद्धांत प्रस्तुत करून दाखवणे म्हणजे दिग्दर्शन. आणि तिसरी व्याख्या आपल्याला याप्रमाणे सांगता येईल, ती म्हणजे प्रमाण किंवा पुरावा देऊन काहीतरी दाखवण्याची कृती म्हणजे दिग्दर्शन. तर या प्रकारे आपण दिग्दर्शनाच्या व्याख्या करू शकतो. तर गणित या विषयामध्ये पाठ्यपुस्तकात अनेक मूर्त संकल्पना असतात, अमूर्त संकल्पना असतात आणि खूप मूर्त संकल्पना अशा आहेत की त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा विद्यार्थ्यांजवळ असेलच असं नाही आणि म्हणून हे अनुभव देण्यासाठी दिग्दर्शनाची मदत घ्यावी लागते. उदाहरणार्थ गणितामध्ये वर्तुळ आणि गोल या दोन भिन्न संकल्पना आहे, पण विद्यार्थी बऱ्याच वेळा वर्तुळ आणि गोल हे समानार्थी शब्द वापरत असतात, त्यामधील फरक त्यांना माहीत नसतो. मग या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी वर्तुळाच्या संकल्पनेसाठी बांगडी किंवा वर्तुळाकार कडं दाखवून आणि दिग्दर्शन करून जर ही संकल्पना स्पष्ट केली तर विद्यार्थ्यांना त्याचं आकलन हे चांगलं होईल.
आणि गोल ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी चेंडू, फुटबॉल हे दाखवून जर दिग्दर्शन केलं तर विद्यार्थ्यांना त्याचं आकलन हे चांगलं होईल. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की दिग्दर्शन म्हणजे काय, तर एखादं प्रमाण किंवा पुरावा देऊन काहीतरी दाखवण्याची कृती. तर भूमितीमध्ये अनेक संकल्पना अशा आहेत, जसं की बिंदू, रेषा, रेषाखंड, प्रतल, त्रिमितीय वेगवेगळ्या आकृत्या. तर या संकल्पना जर स्पष्ट करायच्या असतील तर दिग्दर्शन पद्धती वापरणं हे योग्य असतं. आणि त्यामुळे काय होतं, तर शिक्षक मूर्त स्वरूपातील वस्तू विद्यार्थ्यांना दाखवू शकतात आणि त्यासंबंधीची माहिती त्यांना देतात. आणि त्यामुळे दिग्दर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्याचं आकलन चांगलं होतं. तर हे जे दिग्दर्शन पद्धती आहे, तर यामध्ये काही अवघड कृती, अवघड रचना ज्या असतात, तर त्या विद्यार्थ्यांना समजून सांगणं हे सहज शक्य होतं. आणि दिग्दर्शन पद्धती केव्हा वापरायची, तर बऱ्याच वेळा काय होतं की प्रायोगिक पद्धतीने घेणं हे केव्हाही चांगलं, पण सर्वांना पुरेल इतकं साहित्य नसतं, साहित्याची कमी असते, काही कृती अवघड असतात. आणि मग अशा वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने करण्यापेक्षा शिक्षक विद्यार्थ्यांना कृती करून दाखवतात आणि ते म्हणजेच दिग्दर्शन. पण दिग्दर्शनामध्ये शिक्षक काय करत असतात, तर एखादी अवघड कृती त्याचं दिग्दर्शन करत असतात, त्याचं स्पष्टीकरण करत असतात आणि त्यामुळे त्या विशिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगत असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं आकलन हे सोपं होत असतं. आणि म्हणून दिग्दर्शन पद्धतीचा वापर हा अध्यापनामध्ये केला पाहिजे. तर दिग्दर्शन पद्धतीने जेव्हा अध्यापन करायचं असतं तर याच्या पायऱ्या कोणत्या येतात, तर कोणतंही आपण अध्यापन जेव्हा करतो तर त्याचं नियोजन करणं हे गरजेचं असतं. नियोजन केल्यामुळे अध्यापन जसं चांगलं होतं, तर दिग्दर्शनामध्ये आपल्याला वस्तूंचा वापर तो कसा करायचा हे सर्व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करायचं असतं. आणि त्यामुळे चांगल्या दिग्दर्शनासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असते. आणि मग यासाठी कोणकोणतं नियोजन करावं लागतं, तर आशय कोणता आहे त्याचं नियोजन करावं लागेल, म्हणजेच पाठाचं नाही काढावं लागेल. त्यानंतर दिग्दर्शनामध्ये आपल्याला कोणतं साहित्य वापरायचं आहे, कसलं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे, तर त्या सगळ्या साहित्याची जुळवाजुळव करावी लागते, सामग्रीचं संकलन हे करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे दिग्दर्शन करायचं आहे तर त्याची रिहर्सल आधी शिक्षकाने करून पाहिली पाहिजे. म्हणजे ते कसं करणार आहे, कसं सांगायचं आहे, ती रचना कोणती आहे, तर हे शिक्षकांनी आधी करून पाहिलं पाहिजे, तरच ते दिग्दर्शन हे यशस्वी होत असतं. नाहीतर एखादी बारीकशी चूक होऊन आणि दिग्दर्शन हे अयशस्वी होऊ शकतं. उदाहरणार्थ आपण रेषाखंडाचे एकरूप भाग करणे हे आपण दिग्दर्शन पद्धतीने शिकवत आहोत आणि जर ते भाग एकरूप झाले नाही तर ते दिग्दर्शन अयशस्वी झालं असं म्हणता येईल आपल्याला. आणि म्हणून जर आपल्याला दिग्दर्शन यशस्वी झालं पाहिजे असं वाटत असेल तर त्या दिग्दर्शनाची रिहर्सल आधी करून पाहिली पाहिजे. तर ही पायरी दिग्दर्शन पद्धतीमध्ये महत्त्वाची आहे की नियोजन केलं पाहिजे, कोणता आशय शिकवायचा आहे, कोणतं साहित्य वापरणार आहे याचं हे सर्व तयारी केली पाहिजे. तसंच त्या दिग्दर्शनाची रिहर्सल आधी करून पाहिली पाहिजे. तर ही झाली पहिली पायरी. त्यानंतर दुसरी पायरी आहे पाठाची प्रस्तावना. तर आपण जेव्हा अध्यापन करत असतो तर तेव्हा प्रस्तावना पायरी ही महत्त्वाची असते. आणि ही प्रस्तावना करत असताना आपण व्यक्तिभेद लक्षात घेतला पाहिजे की आपले विद्यार्थी कोणते आहे, वातावरण कसं आहे, त्यांचे अनुभव कोणते आहे, त्यांचं पूर्वज्ञान कोणतं आहे. तर हे सर्व लक्षात घेऊन आणि पाठाला सुरुवात अगदी साध्या सोप्या कृती करून आणि केली पाहिजे. तसंच काही वेळा आपल्याला पूर्वज्ञानसुद्धा यामध्ये पाठाच्या प्रस्तावनेमध्ये विचारता येतं. त्यानंतरची मुख्य पायरी आहे ती म्हणजे आशयाचे सादरीकरण. प्रस्तावना झाल्यानंतर आशयाला सुरुवात करायची असते आणि दिग्दर्शनामध्ये आशयाचं सादरीकरण हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे शिकवलं पाहिजे की विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान हे जोडलं जाईल, या प्रकारे आशयाचं सादरीकरण हे करायचं असतं.
त्यानंतर दिग्दर्शन करत असताना जे आपल्याला साहित्य लागणार आहे तर ते टेबलवर व्यवस्थित मांडून ठेवलं पाहिजे आणि त्याचा वापर शिक्षकाने अतिशय सफाईने आणि कौशल्यपूर्ण केला पाहिजे. दिग्दर्शन विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसलं पाहिजे, या प्रकारे त्याची मांडणी केली पाहिजे. त्यानंतरची पुढची पायरी आहे अध्यापनाची साधनं. तर जी साधनं आपल्याला दिग्दर्शनासाठी लागत असतील, कोणती प्रतिकृती लागत असेल, फळा, आलेख, आकृत्या, भौमितिक उपकरण, तर यांचा योग्य वेळी योग्य वापर हा केला पाहिजे. आणि त्यानंतरची 6वी पायरी म्हणजे मूल्यमापन. तर ही जी मूल्यमापन पायरी आहे तर यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं आणि ते दिग्दर्शन यशस्वीच झालं पाहिजे यासाठीचे सगळे प्रयत्न असले पाहिजे. आणि दिग्दर्शनाचं यश आहे किंवा नाही याचं मूल्यमापन शिक्षकाला करावं लागतं. तर या दिग्दर्शन पद्धतीच्या 6 पायऱ्या आहेत: नियोजन व पूर्वतयारी, पाठाची प्रस्तावना, आशयाचे सादरीकरण, दिग्दर्शन, अध्यापनाची साधने आणि मूल्यमापन. तर या 6 पायऱ्यांनी आपल्याला दिग्दर्शन पद्धतीने अध्यापन करता येतं. उदाहरणार्थ 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे ही रचना आपल्याला दिग्दर्शन पद्धतीने जर शिकवायची असेल तर या उदाहरणाची आपल्याला मांडणी करून घ्यावी लागेल. की उदाहरणार्थ त्रिकोण असा काढा की लेंथ डी बरोबर 2.5 सेंटीमीटर, लेंथ EF बरोबर 3 सेंटीमीटर आणि मापकोन ई बरोबर 55 अंश. तर यामध्ये बाजू डी आणि बाजू EF या बाजू आहेत आणि मापकोन ई हा त्यांनी समाविष्ट केलेला कोन आहे. मग या माहितीवरून प्रथम कच्ची आकृती काढावी लागते आणि मग कच्ची आकृती काढल्यानंतर त्यांची बाजू आणि कोन याची मापं त्यावर लिहावी. कच्ची आकृती काढल्यामुळे रचना करणं हे सोपं जातं, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणं सोपं जातं, जेणेकरून विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग हा दिग्दर्शनामध्ये घेता येतो. कच्ची आकृती काढलेली आहे. यामध्ये 2 बाजू आहेत. बाजू ED 2.5 सेंटीमीटर, बाजू EF 3 सेंटीमीटर आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन ई हा 55 अंश. तर कच्ची आकृती काढून झाल्यानंतर प्रथम पाया रेषाखंड काढावा लागेल. EF हा 3 सेंटीमीटर लांबीचा शिक्षक काढतील. मग त्यानंतर ई बिंदूवर कोन मापक ठेवावं लागेल आणि 55 मापाचा कोन काढावा लागेल. तर ही रचना करत असताना, कोन मोजत असताना विद्यार्थ्याचा कृतीयुक्त सहभाग हा घेता येईल. दिग्दर्शन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेणं हेही आवश्यक असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण कृती केल्याचं समाधान होतं आणि तो जो विद्यार्थी सहभाग देत असतो तर तो पूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून आलेला असतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपण दिग्दर्शनामध्ये सहभागी आहोत तर याची जाणीव होत असते. तर 3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढलेला होता EF. त्यानंतर विद्यार्थ्याच्या मदतीने 55 अंश मापाचा कोन काढून घेतला आणि तो किरण काढला. त्यानंतर कंपासमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊन आणि जो किरण काढलेला आहे E बिंदूपासून तर त्याला छेदणारा एक कंस काढायचा आणि त्याला D हे नाव द्यायचं. तर ही सुद्धा कृती करायला आपण विद्यार्थ्याच्या मदतीने ही करू शकतो. म्हणून तिसरी कृती झाली की ई बिंदूवर कंपास ठेवून 2.5 अंतर घेऊन आणि कंस केला आणि या कंसाला D हे नाव दिलं. ही कृती तिसरी येईल. आणि त्यानंतर D आणि F हे बिंदू जोडून घ्यायचे आणि त्यामुळे जो दिलेला त्रिकोण होता कोन DEF हा तयार झाला. त्यानंतर आपण केलेली आकृती बरोबर आहे का तर हे पडताळा घेऊन पाहू शकतो. विद्यार्थ्यांच्या मदतीने रेषाखंड EF हा बरोबर 3 सेंटीमीटर आहे का, रेषाखंड ED हा 2.5 सेंटीमीटर आहे का, तर याचे माप घेऊन आणि पडताळा घेतला जातो. या प्रकारे दिग्दर्शन पद्धतीचा वापर हा केला जातो. दिग्दर्शनामध्ये विद्यार्थ्यांना योग्य सूचना करणं, मार्गदर्शन करणं हेही आवश्यक असतं.
आणखी दुसरी एक रचना पाहू आपण. यामध्ये कर्ण आणि एक भुजा दिली असता काटकोन त्रिकोण काढणे अशी रचना आहे. मग यासाठी उदाहरण जर घेतलं, काटकोन त्रिकोण XYZ असा काढा की मापकोन Y बरोबर 90°, YZची लांबी 4 सेंटीमीटर आणि XZची लांबी 4.5 सेंटीमीटर. आपण पाहिलं की आधी कच्ची आकृती काढावी लागते आणि त्यामध्ये माप लिहावे लागतात. ज्यामध्ये कच्ची आकृती काढलेली आहे, त्रिकोण XYZ काढलेला आहे. YZची लांबी आहे 4 सेंटीमीटर, XYची लांबी आहे 4.5 सेंटीमीटर आणि कोन Y आहे 90°. मग त्यानंतर पहिली कृती करावी लागेल ती म्हणजे YZ हा 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घ्यायचा. त्यानंतर Y बिंदूवर गुण्या ठेवून आणि 90 मापाचा कोन करणारा किरण काढायचा. त्यानंतर Y बिंदूपासून आपल्याला YZ हे 4 सेंटीमीटर दिलेला आहे आणि XZ हे 4.5 सेंटीमीटर घ्यायचं आहे. म्हणून Z बिंदूवर कोनमापक ठेवून Z बिंदूवर कंपास ठेवून 4.5 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेऊन आणि Y बिंदूपासून काढलेल्या किरणावर एक कंस करायचा आणि त्याला X हे नाव द्यायचं आणि X आणि Z हा रेषाखंड जोडून घ्यायचा आणि त्यामुळे त्रिकोण XYZ हा तयार होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून पडताळा करून घ्यायचा की रेषाखंड YZ हा 4 सेंटीमीटर आहे का, रेषाखंड XZ हा 4.5 सेंटीमीटर आहे का, हा पडताळा विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण ही रचना दिग्दर्शन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. मग दिग्दर्शन पद्धतीचे काही फायदे आपल्याला सांगता येतात की दिग्दर्शन पद्धतीने अध्यापन केल्यामुळे काय होतं, तर घटकाचं सखोल आकलन मिळतं. फक्त तोंडी माहिती दिली तर विद्यार्थ्यांना कळणार नाही, पण तीच जर कृतीतून माहिती दिली तर विद्यार्थ्यांना आकलन हे लवकर होतं आणि अध्ययन कायमस्वरूपी लक्षात राहतं, कारण विद्यार्थी स्वतः करत असतात. विमर्श चिंतनाच्या तत्वासाठी हे दिग्दर्शन आहे. विद्यार्थ्यांमध्ये विषयाची आवड, योग्य दृष्टिकोन निर्माण व्हायला मदत करतं. विद्यार्थ्यांमधली शोधक वृत्ती जागृत करतं. थोड्या वेळात विद्यार्थ्यांना जास्त शिक्षण देता येतं. दिग्दर्शनामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या वस्तूची, उपकरणाची पाहणी करणं, निरीक्षण करणं, त्याचा अभ्यास करणं या संधी प्राप्त होतात. एखादी गोष्ट फक्त गृहीत न धरता प्रत्यक्ष अनुभवाने ती विद्यार्थ्यांना आकलन होते आणि दिग्दर्शन पद्धतीचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा निर्माण होते आणि दिग्दर्शनामध्ये प्रश्न असतात, चर्चा असते, तर यामुळे वर्गातील वातावरण हा चांगलं राहतं, विद्यार्थ्यांना आकलन चांगलं होतं. दिग्दर्शन पद्धती सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियाचा वापर करण्याची संधी मिळते. त्यांची निरीक्षण आणि आकलन क्षमता विकसित होते. त्यांचं मापन कौशल्य विकसित होतं आणि यासाठी खर्च लागत नाही, खर्चिक कृती नाही आहे ही. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आंतरक्रिया वाढतात. एखादी गुंतागुंतीची रचनाही विद्यार्थ्यांना आकलन सुलभ करून शिकवता येते. तर या प्रकारे विद्यार्थ्यांचा वेळ न वाया जाता कमी वेळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने एखाद्या घटकाचे अध्यापन हे करता येते. प्रत्येक पद्धतीला जसे फायदे असतात तशा काही मर्यादाही असतात. दिग्दर्शन पद्धतीच्या काही मर्यादा सांगता येतील, त्या म्हणजे ही शिक्षक केंद्री पद्धती आहे, म्हणजे शिक्षक हे करून दाखवत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांकडे थोडं दुर्लक्ष होतं. विद्यार्थ्यांना स्वतः वैयक्तिकरित्या कृती करण्याची संधी मिळत नाही. प्रायोगिक पद्धतीमध्ये जसा प्रत्येक विद्यार्थी आकृती करत असतो, दिग्दर्शनामध्ये जास्तीत जास्त शिक्षक करत असतात आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक कृती करण्याची संधी मिळत नाही. शिक्षकांच्याच कृतीला जास्त महत्त्व दिलं जातं आणि जर वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जास्त असेल तर विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा निरीक्षण करता येत नाही, त्यांना नीट दिसत नाही
आणि म्हणून यासाठी उत्तम पूर्वनियोजन असणं आवश्यक असतं. आणि जर पूर्वनियोजन बरोबर नसेल तर दिग्दर्शन हे कुचकामी अयशस्वी पण ठरू शकतं. तसंच व्यक्तिभिन्नतेचा दिग्दर्शनामध्ये विचार केला जात नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला वेळ मिळत नाही, वेळ दिला जात नाही पुरेसा. आणि काय होतं की दिग्दर्शन करत असताना जो कृतीयुक्त सहभाग घेतला जातो तर बऱ्याच वेळा फक्त हुशार विद्यार्थ्यांना बोलवलं जातं आणि त्यामुळे सामान्य बुद्धिमत्तेची जी मुलं आहेत तर ती मागे राहू शकतात. आणि निरीक्षण करणं आणि ऐकणं या दोनच क्रियांना जास्त महत्त्व असतं आणि त्यामुळे प्रायोगिक कौशल्यांचा विकास होत नाही. तर अशा जरी मर्यादा असल्या तरीसुद्धा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आकलन व्हावं, कमी साहित्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना चांगलं समजावं, विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण मिळावं यासाठी दिग्दर्शन पद्धतीचा वापर करून आणि शिक्षकांनी अध्यापन हे केलं पाहिजे. विशेषतः भौमितिक रचना आणि भौमितिक संकल्पना या शिकवण्यासाठी दिग्दर्शन पद्धती ही अतिशय आवश्यक ठरते.